खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही संभाजीराजांचे किंवा इतर स्मारकं उभी केलेली आहेत. महापुरुषांची. कशी तुम्हाला मिळाली किंवा केव्हापासून तुमचं हे कार्य सुरू आहे? मी 2024 पासून हे कार्य करतोय स्मारकांचं, महापुरुषांच्या. पण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल अशी समाजात एक हे होतं की बुवा त्याची परमिशन भेटत नाही, आणि परमिशन नाही भेटत त्यामुळे ते बसवायची खूप जणांची इच्छा असते, पण ते बसवता येत नाही. मग आपण ते, जर छत्रपती शिवाजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, तर मग आमच्या राजाला किंवा आमच्या बापाला परमिशन जर तुम्ही सहज देत नसतान तर प्रशासनाला विचारण्याची गरज मला वाटली नाही, म्हणून मी ते डायरेक्ट बसवतो. त्यावरती कारवाई भरपूर झाली असेल. खूप सारे गुन्हे नोंदत माझ्यावर. मला एकही दिवस असा नाही की मी माझ्यावर गुन्ह्याची तारीख नाही आणि ती मला करावं लागत नाही. शेवटी एक जिज्ञासा आहे मनात की नाही, शंभूराजांचं, शिवाजीराजांचं किंवा इतर महापुरुषांचं जे स्मारकं उभी राहिली पाहिजे, त्याचं लोकांनी अनुकरण केलं पाहिजे, ह्या हेतूने तो सगळा उपक्रम आहे असं आम्हाला वाटतं. का बरोबर आहे ना. पण स्मारक उभा करण्याचं कारण असं आहे, कारण एक समाजात महाराजांविषयी किंवा महापुरुषांविषयी एक आस्था असते, आणि त्या आस्थेचा आदर्श घेऊन पुढं जायला पाहिजे. आणि स्मारक दिसल्यानंतर प्रत्येक माणूस त्या महापुरुषांना बघून त्यांच्या विचार आचारात आणण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगतो, केस तालुक्यात आनंदगाव सारणी म्हणून एक गाव आहे, आनंदगाव. त्या ठिकाणी आज जर तुम्ही बघितलं, शाळेत जाताना प्रत्येक छोटा मुलगा, पहिलीचा असेल, दुसरीचा असेल, कितीचाही असेल, तो तिथे महाराजांना मुजरा करूनच पुढं जातो. आज त्याच्या मनात महाराजांचे विचार पेरल्या जाऊ लागले. ते तर आहे, त्याच्यामुळे किमान उत्सुकता तरी निर्माण हो, होते. उत्सुकता. जे नवीन मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत, त्यांनाही एक आयडियल माणूस कुणीतरी आपल्या समोर दिसतो, त्याचं ते एक महत्त्वाचं आहे. बरं, आता ह्या दरम्यान खूप सारे तुमचे सामाजिक कार्य देखील आम्हाला बघायला मिळाले, ऐकायला मिळाले. तर या पद्धतीचं काम करत असताना अडचणी देखील भरपूर येतात. तर ते कार्य तुम्ही कशा पद्धतीनं पूर्ण केल्यात आणि काय काय अडचणी तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये आल्या, थोडंसं विस्तारानेच सांगा. तुम्हाला एक सांगू का, सगळ्यात पहिली अडचण अशी झाली, मी ज्यावेळेस संघटनेची स्थापना करत होतो त्यावेळेस मराठा आरक्षण हा विषय एवढा जोरात चालू होता, तर बऱ्याचशा जणांनी वावड्या उठवल्या की मी जरांगे पाटलांच्या विरोधात काम करतो. आणि तसं काही तो भाग नाही आहे. मी माझ्या पद्धतीने समाजकार्य करतो आहे, ते त्यांच्या पद्धतीने करत आहे. हां, मी बी फ्रँकली त्यांना एक विनंती केली होती की बाबा आपण नंतर येऊ, अगोदर हा मुद्दा कंप्लीट करूया की तुम्ही जे आतापर्यंत तेच अडचणीचाच विषय सांगायचा. म्हणजे जेव्हा मी स्थापना केली तेव्हापासून मी सुरुवात केली. ज्यावेळेस मी समाजात कार्य करायला जात होतो त्यावेळेस मला सांगितलं जात होतं, आत्ता मराठा आरक्षण चालू आहे, पहिलं तो विषय मार्गी लागू द्या, नंतर तुम्ही समाजकार्य आम्हाला सांगा. तर मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन आम्ही ठरवलं आपण मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केलं पाहिजे. आणि जे आम्ही क्रांती चौकात केलं तिथे पण आम्हाला खूप विरोध झाला. पण आज यशाची बाब अशी आहे की महाराष्ट्र शासनाकडून आम्ही लेखी स्वरूपात, म्हणजे सर्व मुलांचं, जसं मुलींचं शिक्षण मोफत झालं आहे तसं मुलांचं शिक्षण मोफत करून घेतलं आहे. त्यानंतर आपण मराठवाड्यापुरत्या आरक्षणाच्या मागणीवर बऱ्यापैकी पोहोचलेलो आहेत. आपण तो लढा डबल दुसऱ्यांदा उभा नक्की करणार आहोत. आता या दरम्यान जी कामं तुमची झालेली आहेत, त्या कामांचा आलेख कसा आहे थोडक्यात आम्हाला माध्यमातून? हे बघा, आता मी तुम्हाला एकदम सुरुवातीपासून सांगतो. 12 जानेवारी 2024 पासून हिंदुत्वाच्या विचारधारा जिवंत व ज्वलंत ठेवण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर 26 मे 2024 रोजी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामधील तरुणांना, तरुणींना, ज्येष्ठ तसेच महिला, कलाकार, व्याख्यान, डॉक्टर, इंजिनियर, विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत मराठवाड्याच्या राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे अधिकृतरित्या संघटनेची स्थापना केली. मराठवाड्यातील अभूतपूर्व अशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यानंतर एप्रिल मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील औसा तालुका येथील त्या गावाचं नाव मला आठवत नाही, वीज पडून एक महिला एक्सपायर झाल्या होत्या आणि त्यांचे मिस्टर पण एक्सपायर झाले होते. तर त्या कुटुंबाला जाऊन आपण त्या 2 मुलांना आणि आजी आजोबाला आर्थिक स्वरूपात सुद्धा मदत केली आणि त्या मुलांच्या शिक्षणाची पण आपण जिम्मेदारी घेतली. जून महिन्यात शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बॅगचं वाटप हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या मार्फत करण्यात आले आपल्या संघटनेच्या माध्यमातून. 13 जून धारूर तालुक्यातील 35 वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न होता, तो मार्गी लावला. आपण रातोरात गनिमी कावा करून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बसवले. 8 ऑगस्टला कोरडेवाडी तालुका केज जिल्हा बीड येथील
30 वर्षापासून प्रलंबित असलेल्या साठवण तलावाच्या प्रश्नावर संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात आले व त्या उपोषणाला अथक प्रयत्नानंतर यश संपादित झाले. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे त्या काळचे उपमुख्यमंत्री रनिंग CM देवेंद्र फडणवीस यांच्या फोनच्या आश्वासाने ते उपोषण मागे घेण्यात आले.